बॅटचा शिकार बनलाय. हा बघा बॅटचा पेस लवकर ओपन केलाय, एज लागली आणि विकेट किपर मेकिंग नो मिस्टेक, टेकन वंडरफुली फर्स्ट डिसमिसल आणि पहिल्या चेंडू पहिला धक्का. प्रेक्षकांना आज भरपूर चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळालं. अजून देखील तुम्हाला चांगलं क्रिकेट अनुभवायला पाहायला देखील मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत ही स्पर्धा स्क्रीनवरती. यूट्यूबला ही स्पर्धा सुरू आहे सध्या. पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट सध्या वेगानं वाढताना पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवान रबर क्रिकेट सध्या त्याचे वारे वाहताना पाहायला मिळतात. सीझन क्रिकेट आपण टेनिस खेळत असतो 6 महिने, त्यानंतर पावसाळ्यात काय करणार तर क्रिकेटचा अजून विरंगुळा तुम्हाला रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. क्रिकेटशी आपलं नातंच एवढंच घनिष्ठ आहे की क्रिकेटपासून आपण दूर राहू शकत नाही आहोत. हे क्रिकेट आहे. क्रिकेटने भरपूर काही गोष्टी आपल्याला दिल्यात, एकत्रितपणा दिला आहे, मैत्री दिली, पैसा दिला, तुम्हाला प्रसिद्धी दिली, अशा अनेक साऱ्या गोष्टी क्रिकेटनं दिल्यात तुम्हाला. आणि त्यामुळे क्रिकेटला विसरणं आणि क्रिकेटपासून दूर राहणं हे आपल्याला तर जमत नाही आहे. पहिल्या चेंडूत एक गडी बाद केला आहे धनंजय, वेगवान गोलंदाज, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, कंट्रोल गोलंदाजी, सेम डिलिव्हरी. आता मात्र फलंदाज पुन्हा एकदा जागेवरनं खेळला आहे. आता फलंदाज बदलला आहे. धेनू कांबळे मात्र नॉनस्ट्राईकला विनीत आला आहे. हा बघा ॲक्शन रिप्ले, ओव्हर द विकेट, ओ इन स्विंगर, आतमध्ये आला आहे चेंडू. मग अशी आउट स्विंगर, असे दोन्ही बाजूने जर चेंडू तुम्ही एवढ्या वेगवान गतीनं जर आतनं आणि बाहेर हाणत असाल तर फलंदाजाला फार मोठा प्रश्न पडतोय. आज समोर चेंडू ऑन साईडला, याला दे घुमा के फायनल डिझाईनला हुक करत असताना चेंडू निघून गेला आहे. मात्र तोपर्यंत चांगलं बॅकअप, हा दर्जा आहे, हा दर्जा आहे चांगला क्रिकेटचा. कारण ज्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तेव्हा क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटची उंची आपोआपच वाढत असते. त्याची गुणवत्ता सिद्ध दाखवली जात असते. आणि ती गुणवत्ता सिद्ध करत असताना हे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजाला ह्यापेक्षा अजून काय हवं आहे, तो त्याची उपयुक्त तेव्हाच दाखवू शकतो जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षणची साथ लाभेल. आणि ते लाभले देखील मैदानावरती. वंडरफुल फंटास्टिक फिल्डिंग, पूल करत असताना हा पॅनजाग स्वतः गोलंदाज तिथपर्यंत धनंजय पोहोचलाय. पण दुसऱ्या बॅटचा प्रयत्न चेंडू येणं, वाकडा उचलणं, फेकणं, रन गॅदर, पिकअप, ग्रिप अँड थ्रो वेगानं झाल्या. मात्र थ्रो यावेळी मात्र बाउन्स आला, तर अंडरआर्म थ्रो आलाय आणि त्यानंतर मात्र मिळणार 2 धावा. धावांसाठी धाव. ह्याचं कारण आहे कारण आता तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये क्रिकेट खेळताय. एक सामना जिंकला, दोन्ही संघानं आत्मविश्वास उंचावला आहे आणि त्यातल्या त्यात हा सामना 4 षटकांचा आहे. त्यामुळे अजून तुम्हाला काहीतरी वेगळ्या स्ट्रॅटेजीनं खेळावं लागेल. विनीत माली 4 वरती खेळत असताना खूप चांगला क्रिकेटर आहे. विनीतनं फार कमी वयामध्ये जी कामगिरी केली आणि खूप कमी कालावधीत प्रसिद्ध झाला. जसा अंगद पाटीलनं फार कमी कालावधीत प्रसिद्धी प्राप्त केली तशा पद्धतीने विनीतचं देखील आम्ही उदाहरण देऊ शकतोय. ओ गुड बॉलिंग, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरेशन, त्याचं कंट्रोल, अप्रतिम, सुपर डिलिव्हरी, नो डाऊट. ओ परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर आणि एक यशस्वी षटकाची सांगता. वेल बॉलिंग धनंजय, खरोखर मन जिंकली सर्वांची. ओ एक्झॅक्टली टो क्रशिंग यॉर्कर, परफेक्ट ऑफ साईडला, ऑफच्यावरती फक्त 4च धावा. आणि षटक क्रमांक पहिलं धनंजयचं यशस्वीरित्या संपन्न झालं आहे. आणि या षटकामध्ये खूप काही पाहिलं आपण, एक डबल, एक सिंगल, त्यानंतर गडी देखील बाद होताना पाहिलं आहे आणि एक गडी देखील बाद झाला आहे. तर आताच अंगदनं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. NM रायगड प्रेझेंट्स रायगड मान्सून ट्रॉफीची आपण पाहतोय. याच ग्रुपच्या माध्यमातून येणाऱ्या मार्चमध्ये अजून एक तुम्हाला चांगली पर्वणी पाहायला मिळेल. काय हरकत नाही, कारण हे आयोजन चांगलं आहे. कारण आपण ज्याने रायगड प्रीमियर लीग ही संकल्पना पाहिली, खेळाडूंनी ठेवलेली स्पर्धा खेळूंसाठी ही संकल्पना, आणि हे सर्व खेळू आहेत, ही देखील संकल्पना तशीच काहीशी वाटते. कारण ही जी टीम आहे आपली NM रायगड, ही प्रेझेंट करते मुंबईला आणि रिप्रेझेंट करत असते खेळाडू. आणि याच खेळाडूंच्या माध्यमातून अंगदनं आत्ताच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की मार्च महिन्यामध्ये एक वेगळं क्रिकेट तुमच्यासाठी पुन्हा हीच टीम घेऊन येईल तुमच्यासाठी. ही पर्वणी असणार तुमच्यासाठी. एका षटकाची सांगता 4 धावा फलकावरती. फ्लाईट लाईन ऑन झाले आहेत. सुंदर असं विलोभनीय दृश्य आपण पाहतोय. सूर्य एक्झॅक्टली आपला हस्त करून बसलाय. त्यानंतर फ्लड लाईन कृत्रिम उजेडामध्ये हा सामना सुरू आहे. चौबाजूला आपण पाहतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं की असं वाटत नाही आपण मानगरला आलो आहे, असं वाटतं की आपण कुठेतरी काश्मीरसारख्या, मनालीसारख्या ठिकाणी आलोत, माथेरानसारख्या ठिकाणी आलोत, का ज्यामध्ये मैदानाची ही व्ह्यू रचना, समोरचा अँगल, समोरचा व्ह्यू सुपअप जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. हे बॉसचं मैदान मेंटेन ठेवले. आपल्या वडिलांना श्रद्धांजली दिली, कारण वडिलांचं नाव बॉसनं दिलं. आत्माराम चानू पाटील स्टेडियम. वेलकम एव्हरीवन. एक धाव
वेगानं पुन्हा दिसत होता. विकेट किपर चेंडूच्या मागे धावत असताना पॉईंटवरती गेला. कव्हर करत तोपर्यंत सिंगलच धाव. आत्तापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपला आहे. मात्र 7 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाही आहे. ही देखील यशाची पोचपावती या गोलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टॉस जिंकला पालघर संघानं आणि ज्या संघानं मगाशी वायू इलेव्हन बोनकडे संघ स्वप्नील दादाचा संघ आहे त्या संघानं मगाशी 86 धाबा कुठल्या होत्या त्या संघाला बॅकफूट लावून सोडलाय. किती बॅकफूट आणून सोडलाय. मागच्या 7 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाही आहे. ज्या संघानं मगाशी एका षटकामध्ये 26 धाबा कुठल्या त्या पहिल्या षटकामध्ये त्या संघाला फक्त 4 वरती थांबवलं आहे आणि ते फक्त सिंगलच माध्यमातून एकही चौकार एकही षटकार आत्तापर्यंत नाही आहे. याचं कारण आहे उत्कृष्ट गोलंदाजी. याचं कारण आहे चांगलं क्षेत्ररक्षण. याचं कारण आहे जबरदस्त स्ट्रॅटेजी. वेलकम ऋतिक. वेलकम. आजच ऋतिकनं 50 धावा देखील पूर्ण केल्यात. वेलकम. अभिनंदन ऋतिक. किंग्स ट्रॉफीमध्ये खूप चांगली कामगिरी केली ऋतिक पाटीलनं. ISPL मध्ये देखील यावर्षी तुम्हाला पाहायला मिळाला तो. कारण हे भविष्य आहे. सौरभ तुझं देखील कौतुक करू आम्ही कारण भरपूर मार्गदर्शन असतं सौरभचं देखील जेव्हा जेव्हा मैदानावरती स्पर्धा होतात. वेलकम ऋतिक. स्वागत आहे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये. एन्जॉय करतात गोलंदाज प्रज्योत अंबीर आहे. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगले 2 षटकं टाकली होती प्रज्योतनं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या. मागच्या षटकामध्ये 24. तोचा प्रज्योत अंबीर आहे. समोर केला. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक दॅट वॉज. हा बॅकले ट्रिमेंडस फॉर वंडरफुल टायमिंग. Amazing shot that was over the top of the long off and that's a U6. 6 धावा पहिला षटकार. सुपर बॅटिंग. फटका पाण्यासारखा होता. बॅकलिप किती हाय होती. लवकर चेंडू पिक केलाय. लाईन लवकर पिक केली आणि खूप चांगला फटका सजवलाय. एक कॉन्क्रीटची विकेट आहे. जे विकेट ज्यावेळी शॉट कन्वर्ट होतो चांगला कनेक्ट होतो तेव्हा मात्र स्वीट साऊंड कानापर्यंत पोहोचतो जो अगदी मधुर वाटतो. 12 धावा एक गडी बाद. 4 चेंडूचा खेळ संपला आत्तापर्यंत म्हणजे जवळ 9 चेंडूची वाट पाहावी लागली. 10व्या चेंडूवरती मोठा फटका आला. षटकार आला डायरेक्ट. त्या धावसंख्येला आकारलेला 12 धावसंख्येवरती चांगला सामना पाहायला मिळेल जर धावसंख्या चांगली झाली तरच. खरं तर 40च्या पुढे धावसंख्या असायला हवी कमीत कमी. फ्लड लाईनमध्ये सामना सुरू झाला आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात स्वागत आहे. कारण उद्या श्रावण महिना सुरू होतो. पवित्र श्रावण महिना. शुभेच्छा देतो तुम्हाला. आजच 12वरती 1 राऊंड विकेट. अजून एक फटका चांगला सजलाय. पायावरती चेंडू त्याचं चांगलं एक्झिक्युशन दाखवलं आहे. परफेक्ट एक्झिक्यूट दाखवलं त्याचं आणि त्यावेळी दाखवलं अजून एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. ॲक्शन रिप्ले बघा. राऊंड विकेट. एक्झॅक्टली ऑफ संपला चेंडू. पुन्हा एकदा चेंडूची लाईन पिक लवकर केली आणि पुन्हा तीच बॅकलिपनं चेंडू फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर ग्रेट बॅटिंग. गरज आहे धावांची. सुरुवात डगमगलीत झाली कारण पहिल्या षटकामध्ये फक्त त्याने 4 धावा. तदनंतर मात्र फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना एक नेत्रदीपक कामगिरी करतोय दिनू कांबळे. मागच्या सामन्याचा हिरो. दिनूनं षटकार मारलाय. 13 दिनू खेळतोय 13वरती. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सन्मान काढलेला दिनू कांबळे आज देखील तोच अहंकार माजवतोय. ती दहशत माजवतोय मैदानावरती. बघायचं दडपण निर्माण केले प्रज्योत अंबेरेवरती. प्रभावशाली फलंदाजी प्रभाव टाकणारी गोलंदाजी ठरणार का प्रज्योत अंबेरीची हे पाहणं गरजेचं असणार आहे. परफेक्ट यॉर्कर. याचीच मात्र अपेक्षा होती कारण 2 षटकारानंतर हाच प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाचा असतो परफेक्ट यॉर्करचा आणि तो दाखवलाय. एकच धाव. मागच्या 3 चेंडूमध्ये आल्या त्या तब्बल 13 धावा. अशाने पहिल्या षटक समाप्त झाले तेव्हा 4 धावा. दुसऱ्या षटकाची सांगता झाली तेव्हा 19 धावा. पहिल्या षटकामध्ये आले तर 4 धावा आणि या षटकामध्ये आले तर तब्बल 15 धावा. हे बदलतं क्रिकेट आपण पाहतोय. नव्या युगाचं नवीन आणि ती झटपट क्रिकेट आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय केली. NM रायगड प्रेझेंट रायगड मान्सून ट्रॉफी 2026 पर्व आणि एन्जॉय आपण करत आहोत अजूनही. NM रायगड प्रेझेंटच्या माध्यमातून खूप चांगली सुंदर ट्रॉफी. प्रथम पारितोषिक 1 लाख. द्वितीय 50,000. तृतीय क्रमांक 30,000 तुम्हाला. प्रचंड मेहनत अंगात पाडी मयूर वाघमारे आणि त्याची संपूर्ण टीम. जबरदस्त एंटरटेनमेंट आणि जबरदस्त एफर्ट देखील टाकले त्यांना स्पर्धेमध्ये. 2 षटकांची सांगता होते. 2 षटकामध्ये 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा धनंजयच्या. प्रज्योत अंबेरेच्या या षटकामध्ये 2 षटकार आले. दिनू कांबळेच्या बॅटमधनं अर्थातच 15 धावा पाहायला मिळाल्या. त्या धावसंख्येमध्ये 19 धावा पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकं प्रलंबित बघायचे येणार. 2 षटकामध्ये कशी रीते फलकेबाजी होते आणि किती अंकुश लावला जातोय फलंदाजांवरती हे पाहणं देखील मात्र इच्छुकाचं ठरणार आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. खूप सुंदर 24 इव्हेंट. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमचं. ज्या पद्धतीने तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट दाखवता अप्रतिम
कामगिरी 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. तदनंतर मात्र खूप चांगली कामगिरी. नवीन षटक प्रारंभ होतोय. पंकज येतोय. पंकज राऊंड विकेट. ओ लाईन मिस. पंकजने लाईन मिस केली आणि पंचाने लगेच दंडित केलं त्याला. वाईट साबा इशारा पंचाकडनं. 20 धाबा झाल्यात. पहिल्याच 6 चेंडूमध्ये आल्यात त्या 4 धाबा. मागच्या 6 चेंडूमध्ये 15 आणि आत्ता आले 1, म्हणजे मागच्या 6 चेंडूमध्ये 16 धाबा आल्यात. एकूण 20 धाबा. चांगली कामगिरी. आता मध्ये चांगली स्थिती निर्माण झाली फलंदाजासाठी. अजून एक दिशाहीन चेंडू. वाईट चेंडू. पंचांचा वापर व इशारा येतोय. खूप चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून. आमचे 3 पंच आत्माराम कोहली सर, विजय पिल्ले सर आणि राजेश पाटील सर. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन. सच अ ग्रेट जॉब. हॅट्स ऑफ यू. ज्यामध्ये तुम्ही देखील कामगिरी दाखवलीत. खूप चांगली कामगिरी. नो कॉन्ट्रोवर्सी. एवढे भरपूर सामने आपण पाहिलेत, मात्र खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वाईड यॉर्करचा वापर आणि ह्यासाठी त्यानं मागचे 2 चेंडू फेकले होते पंकजनं. पंकजला हातामध्ये यश मिळालं मी म्हणेन, कारण ह्याचाच प्रयत्न त्याने मगाशी देखील केला होता आणि तो आता यशस्वी झाला आहे बहुतांशी. 2 धावा मगाशी आल्यात वाईटच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र 21 धावा. 2 षटकं अजूनही प्रलंबित आहेत 4 षटकांच्या सामन्यामध्ये आणि पंचांचा वाईटचा इशारा. हे षटक लांबेल, कारण आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले, त्यामध्ये फक्त एकच लिगल डिलिव्हरी. 3 चेंडू वाईट. ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकतोय. थोडंसं दडपणे मी म्हणेन का दिनू कांबळेनं ज्यावेळी त्याने विस्फोटक फलंदाजी दाखवली मागच्या षटकामध्ये आणि मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यानं पटकावलाय. यॉर्कर ऑन साईडला दिले फक्त दिशा. एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. दिनू कांबळे फार बेगाने गेलाय. चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक मात्र चूक झाली. विकेट किपर उशिरा गेलाय आणि हेच एक्झॅक्टली सांगतोय आता पंकज की थ्रो इकडे ह्या एंडला द्यायला होता आणि हेच चित्र आपण पाहतोय मैदानावरती. जसं की 24 वरती येत असताना हळूहळू कावईना मार्गक्रमण करत असं की 4 षटकांमध्ये 40 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि तो असावा का ज्या पद्धतीने मगाशी संघानं वायू 11 बोनकोडे संघानं 86 धावा दाखवल्या होत्या. सुरुवात या सामन्यामध्ये थोडीशी अडकलत जरी झाली तरी मात्र कमबॅक चांगला दाखवला आहे. 51 धावा दाखल कधी 24 गडी बाद 1. तिसरे मार्गाचं थोडंसं लांबलं षटक हे मोठं होणार, कारण 3 चेंडू आत्तापर्यंत वाईट. अवे फ्रॉम बॉडी स्क्वेअर कट. स्क्वेअर ड्रा माफ करा. चेंडू पॉईंटच्या डोक्यावर निघून गेलाय सीमा पलीकडं चौकारासाठी. दिनू कांबळे इज ऑन द फायर. याला थांबवणं कठीण आहे, कारण प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक मैदानाच्या कानाकोपऱ्यात खेळण्याची क्षमता असणारा परफेक्ट फुटवर दाखवणारा आणि शॉटचं सिलेक्शन अप्रतिम करत असताना तर त्याला थांबवणं कठीण आहे. हा बघा त्याचा शॉट. अवे फ्रॉम बॉडी स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय पॉईंटच्या डोक्यावरनं. एक्झॅक्टली याचं कारण आहे, तर गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी दाखवतोय तो पंकज एक्झॅक्टली ऑफस्टंपला मारा करतोय. त्यानं आत्तापर्यंत 5 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये 3 वाईट 1 डॉट डिलिव्हरी. त्याने 5 चेंडू ऑफ साईडला फेकलेत. त्यामुळे आता दिनू कांबळेनं संयम सोडलाय आणि त्याला प्रत्युत्तर दिलंय. पुन्हा एकदा वाईट. कुणाल सर हे षटक फार मोठं होईल. 4 चेंडू आत्तापर्यंत वाईट. कुणाल दाते सर आम्हाला जॉईंट आहेत मखमली आवाज IPLचा. जिओ हॉटस्टार असेल IPL असेल IPLच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी. टेनिस कॉमेंटेटर देखील IPL पर्यंत पोहोचू शकतात हे दाखवून दिलं आणि पंचांचा काहीतरी इशारा येतोय. 3 चेंडू माफ करा 3च चेंडू. यस 29 धावा. 29 धावा. एक गडी बाद. राऊंड विकेट. थांबलाय उशिरा. बॅटचा बेस ओपन केलाय. वेट अँड वॉच क्रिकेट. डिलिव्हरी थांबवून आली आणि त्याचाच वापर केला दिनू कांबळेनं. परफेक्ट बॅटवर घेतलाय. फेकून दिलाय चेंडूला. अजून एक षटकार. दिनू थांबत नाहीये. मगाशी दिनू कांबळेनं हा बघा शॉट ऑफ प्लेन ऑन साईडला हाफ ट्रॅकर होता. मगाशी त्याने लॉंग ऑफला 2 षटकार दाखवलेत. आता मात्र लॉंग ऑनला दाखवलाय. 1 चौकार पॉईंटला दाखवलाय आणि धावसंख्या वेगानं आता मात्र मार्गक्रमण होत असताना भन्नाट वाऱ्याच्या वेगात धावसंख्या. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4 होती, दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 19 होती. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि 35 वरती जाऊन पोहोचली. 40च्या अपेक्षा मी आत्ताच बोलून दाखवलं होतं की 40 धावसंख्या झाले तर 5 टोटल पाहायला मिळेल आणि त्या टोटलकडे मार्गक्रमण करतोय. 26च्या धावसंख्येवरती पोहोचला वैयक्तिक दिनू कांबळे. मॅग्निफिसंट बॅटिंग. मैदानाच्या 4ही कोपऱ्यामध्ये आपलं फुटवर दाखवत असताना आपली ताकद नजाकत दाखवत असताना अजून एक चांगला फटका फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. हँडसम टावरिंग 6. दॅट्स अ ग्रेट बॅटिंग. दिनू कांबळे ब्रँडेड फटकेबाजी.
पायामध्ये चेंडू टाका, ऑप्शनच्या बाहेर टाका, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप चांगली फटकेबाजी करतोय. अप्रतिम फटकेबाजी. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार का घेतला होता याचं उत्तर पुन्हा एकदा दिलंय. बरसलाय मैदानावरती आणि षटक खूपच महाग, खूपच अवघड. 41 धावा, 1 गडी बाद, स्क्वेअर ड्राईव्ह, पॉईंटला बॅकपट पॉईंटला क्षेत्ररक्षक त्याला कव्हर कर मित्र. एक धाव. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न दिनूला पुन्हा एकदा दाखवलाय. डेंजर एनला क्षेत्र विनीत माली आणि तिसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न. चेंडूची मात्र फेकाफेकी. व्हॉट्स गोइंग ऑन प्रश्न विचारलाय संघनायकानं. काय चाललंय मैदानावरती. जिथे 1 धाव तिथे 2, जिथे 2 तिथे 3. अगोदर धावांचा डोंगर, त्यात अजून धावा येतात. खूप महागडं षटक. उमेश किती धावा आले त्या षटकामध्ये. तर सुरुवात वाईट न झाली. 25 धावा आत्तापर्यंत. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण 24 षटक पाहिलं होतं, मात्र या सामन्यात 25 धावांचं षटक पाहिलं. हेच तर क्रिकेट आहे कोणाल सर. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 19 धावा, तिसऱ्या षटकानंतर 44 अनबिलिबल क्रिकेट. आणि याचं ऑल क्रेडिट गोज टू दिनू कांबळे. कारण त्याने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, जबरदस्त एंटरटेनमेंट केलंय. 35 वरती पोहोचलाय. फक्त 15 धावा कमी आहेत त्याला 50 पूर्ण करण्यासाठी. जस्ट 15 रन्स अवे फ्रॉम 50. सो लेट्स सी ही विल कम्प्लीट इज 50 और नॉट. बट इट्स अ फंटास्टिक परफॉर्मन्स, नो डाऊट. माइंड ब्रेक बॅटिंग फलंदाजी दाखवली मैदानावरती. बरसला अक्षरशः मैदानावरती 44 धावा, 1 गडी बाद, 25 धावा षटकामध्ये तब्बल आल्यात. चिंतेचा विषय बाप पालघर संघासाठी. कारण मी 2 षटकामध्ये म्हटलं होतं की ताई पॅकर्स पालघर संघानं अगदी निर्णय चांगला घेतलाय टॉस जिंकून. का धावसंख्या मर्यादित होती आणि तदनंतर मात्र दिनू कांबळेनं जी फटकेबाजी दाखवली ती मात्र फॅबलस, जबरदस्त फटकेबाजी. is playing around the ground and a fantastic performance from the Dinu Kamble. He is on fire. Such a great batting. What a fantastic performance. 44 धावा, 1 गडी बाद. भरपूर सामने बाकी आहेत. मात्र आता जवळ आपण आलो कोणाल सर. कारण ज्या पद्धतीनं ही स्पर्धा आपण पाहिली, भरपूर संघ. तदनंतर आज हा फॉर्मॅट ओपनचा फॉर्मॅट. गोलंदाज झालाय अकीब. ओ भन्नाट वेग, ह्यासाठी अकीब ओळखला जातो. नितीन माची, माफ करा नाव चेंज कर तिथे. नितीन माची आलाय. भन्नाट वेग, अचूक दिशा, प्रत्येक वेळी चेंडू सुकवण्याचा प्रयत्न. कारण दिनू कांबळे थांबवणं थोडंसं कठीण झालं. करतो सेट फलंदाज, नजर त्याची चांगली बसल्या त्या चेंडूवरती. आणि 35 धावांचा वादळ देखील निर्माण केला. ग्रेट बॉलिंग. जर तुम्ही चांगली फटकेबाजी करू शकता तर तुम्हाला देखील आम्ही थांबवू शकतो. डेट ओव्हरमध्ये दिनू कांबळे सेट फलंदाजाला थांबवणं खरोखर चॅलेंजिंग आहे गोलंदाजाला, आणि ते स्वीकारलंय. ग्रेट बॉलिंग. 44 वरती 1. हे ओपनचं क्रिकेट, एक खुल्या गटातलं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, लेवल ऑफ क्रिकेटचा दाखवत असताना खूप सुपर बॉलिंग. नाही जमलं. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. मागे चेंडू एकदा पुढे गेला, दुसऱ्या बॅचचा प्रयत्न देखील नाहीये. मागचे कित्येक चेंडू विनीत माली फक्त धावत होता आणि फक्त स्ट्राईकची वाट बघत होता. आणि भरपूर काळानंतर त्याला आता मात्र स्ट्राईक मिळाली आहे. मात्र मी खरोखर नितीनचं कौतुक करेन. नितीननं मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव दिली. दिनू कांबळेला थांबवलंय. धावसंख्या 45. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायचं आहे 4 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते ते मात्र बोनकोडी संघाच्या माध्यमातून. ज्या संघानं मगाशी 86 धावा दाखवल्यात 5 षटकांच्या क्रिकेटच्या पटलावरती. चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर फक्त कट केला स्क्वेअर कटच्या माध्यमातून. विकेट किपर 4थ्यांदा त्या पॉईंटवरती आलाय चेंडूला बॅकअप देण्यासाठी. 4थ्यांदा आलाय. ग्रेट विकेट किपिंग. तर विकेट किपर हा संघाचा पाठीचा कणा समजला जातो. एस्टनच्या मागे लीड करत असतो. गोलंदाजाला सांगत असतो कुठे चेंडू टाक, कोणती दिशा ठेव. खूप महत्त्वाचं काम करत असतो विकेट किपर, म्हणून त्याला केंद्रबिंदू संबोधला जातोय प्रत्येक संघाचा. 46 धावा, 1 गडी बाद. 2 more days to go of the first inning. ग्रेट बॉलिंग फ्रॉम द ललित. मन जिंकले ललितनं. बाउन्स उचले घेणारा चेंडू ऑन साईडला गेला, तो फान लेग रिझनला आणि चेंडू निघून गेला. भरपूर खालांतर आलाय तो चौकार. आणि याच बरोबर 50 धावा पूर्ण होतात. वेलकम 50. यस ॲब्सोल्युटली नो डाऊट. उचले घेणारा चेंडू फान लेग रिझनला. मात्र चांगला प्रयत्न होते, ते नाही जमलं. चेंडूने हुलकावणी दिली आणि 50 धावा पूर्ण. ॲक्शन रिप्ले बघा दुसऱ्या अँगलनं. हेच तर वैशिष्ट्य आहे 24 रिपेड लाईव्हचं. प्रत्येक अँगलनं प्रत्येक ॲक्शन रिप्ले तुमच्यापर्यंत पोहोचवला होतोय, तेही फक्त 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून.
ग्रेट जॉब तुमचं देखील मनापासून कौतुक. 50 धाबा गडी बाद. लास्ट डिलिव्हरी, फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग 50. दिनू कांबळेनं मात्र खरोखरच अहंकार माजवलाय. 41 धाबा त्यानं कुठल्यात बघायचं आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतोय. विकेट किपरला देखील थ्रो कर थोडासा वरनं गेलाय. 42 धाबांची विस्फोटक फलंदाजी. व्हॉट अ ग्रेट नोक फ्रॉम द दिनू कांबळे. 16 चेंडू 42 ताबडतोब फलंदाजी.